किल्ल्यावरती एक साधा नियम असायचा. तो नियम काय होता? सूर्योदयावरती लोक दरवाजा उघडायचे, सूर्यास्ताला बंद करायचे. हा सुद्धा तो नियम या गडावरती फॉलो होतो. कारण आम्ही 15 फॅमिली या गडावरती राहतो. आमच्या 13 पिढ्या झालेल्या आहेत या गडावरती. ज्या फॅमिलीला जी जबाबदारी महाराजांनी दिली होती ती जबाबदारी प्रत्येक फॅमिली असं पार पाडते. म्हणजे संध्याकाळी दरवाजा बंद केला जातो, सकाळी उघडला जातो. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये दिमाखात उभा असलेला हा आहे प्रतापगड. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा गड ज्याने स्वराज्याचा इतिहास बदलताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. आज आपण फिरणार आहोत प्रतापगडाच्या प्रत्येक कोपऱ्यातून, जाणून घेणार आहोत या गडाचा इतिहास, अफजल खान वधाची थरारक कथा आणि या गडाशी जोडलेल्या अनेक रंजक गोष्टी. मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण भेट देणार आहोत स्वराज्यातला आणि महाराष्ट्रातला असा एक महत्त्वपूर्ण किल्ला जो स्वराज्यामध्ये खूप मोठं स्थान होतं, जिथे महाराजांनी अफजल खानाच्या कोथळ्या बाहेर काढलेला असा किल्ला, तो म्हणजे किल्ले प्रतापगड. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रतापगड किल्ल्याची पूर्ण माहिती बघणार आहोत, इतिहास बघणार आहोत, तसेच या प्रतापगडवर असलेले अवशेषसुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर या प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती माझ्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ असलेला किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास 3500 फूट उंचीवर असलेल्या या गडावर पोचताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात त्या भक्कम तटबंद्या आणि सभोवताली पसरलेला निसर्ग. सो आज आहे 6 जून. तर रायगडावरती तर अशीच खूप गर्दी आहे, त्यामुळे मी आता आली आहे ते प्रतापगडला भेट द्यायला. खूप दिवसांपासून प्रतापगडला भेट द्यायची होती, तर आजचा शुभ दिवशी म्हटलं प्रतापगड भेट देऊया. इथे प्रतापगड फोर्टला, आणि इथे मी गाईड घेतला आहे. गव्हर्मेंट अप्रूव्ड गाईड आहेत ज्यांचे फी आहे 600 रुपये भवानी मंदिरपर्यंत, आणि जर पूर्ण किल्ला बघायचा असेल तर चार्जेस आहेत 1000 रुपये. या गडाची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 केली. जावळी खोऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला होता. गडावर चालताना प्रत्येक पायरी इतिहासाची साक्ष देते. मित्रांनो, प्रतापगडाचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतो तो प्रसंग म्हणजे अफजल खानाचा वध. चला तर मग इतिहासातील त्या थरारक घटनेकडे वळूयात. हाच अफजल खान महाराजांना जिवंत किंवा मुर्दा इथून विजापूर कर्नाटकापर्यंत घेऊन जाणार होता. निघाला तो त्या कर्नाटकावरून. निघताना 60,000 सैन्याबरोबर घेतलं होतं, 60,000 सोल्जर्स. येताना सगळ्यात पहिल्यांदा यांनी काय कार्यक्रम केला होता? हिंदू मंदिर जेवढी ऑन द वे इथे होती सगळी मंदिर हा तोडत आला होता. हे मंदिर तोडण्याचं इथे इंटेन्शन काय होतं? त्याला असं वाटलं होतं असा त्रास आत्ता महाराजांना जर मी दिला, महाराजांना राग येईल, महाराज फ्लॅट एरियावरती येतील आणि युद्ध करता येईल. 60,000 संख्या म्हणजे खूप मोठी संख्या. पॉसिबल नव्हतं महाराजांना सामोरं त्याचं जाणं, कारण महाराजांच्याकडे मावळे किती होते? फक्त 4,000. महाराजांनी फसवून गोड बोलून याच अफजल खानाला इथपर्यंत आणला डोंगराळ प्रदेशात, आणि इथंच वाघनकाने कोतळा बाहेर काढलेला आहे. हा जो अफजल खान आहे, पाचगणीच्या खाली वाई म्हणून एक छोटंसं गाव आहे, हो तिथपर्यंत 60,000 सोल्जर घेऊन आला. वाईमध्ये आल्यानंतर परत त्याने त्याचा विचार बदलला. त्याला असं वाटलं इथपर्यंत मी आलो आहे, आता महाराजांना मी हरवणार. त्याला थोडा इगो झाला. मग या इगोमुळे त्यांनी काय केलं? 60,000 सोल्जरमधलं 48,000 सोल्जर, 48,000 सैन्य परत विजापूरला पाठवलं. हे असं यांनी करण्याचं कारण काय? हा जो अफजल खान आहे, हे युद्ध झालं त्याच्या आधी तो वाईमध्ये सुभेदार म्हणून काम करत होता. 10 ते 12 वर्ष त्यांनी हा जॉब इथं केला होता. एरिया तुम्ही आत्ता बघता हा सगळा त्याला माहिती होता. म्हणून हा इगो झाला, आणि इगोमुळं त्यांनी काय केलं तर 12,000 सैन्यच फक्त बरोबर घेतलं, बाकीचं पाठवून दिलं. ते 12,000 सैन्य त्यांनी वाईतून घेतलं. महाबळेश्वरला तो आला. महाबळेश्वरहून परत खाली उतरला. ही धडगी तुम्हाला आत्ता दाखवतो ना मी, याच्यामागे आजसुद्धा कोयना नदी वाहती आहे. सैन्याला पाण्याची सोय झाली. एका तळावरती सैन्य त्यांनी तिथं ठेवलं. महाराजांनी भेट जी फायनल केली होती फक्त 10 लोकांमध्ये फायनल केली होती. तिथपर्यंत त्याला 10 माणसं आणायला लागली होती. महाराज 10 माणसं घेऊन गडावरून जाणार होते. महाराजांनी काय केलं? 10 माणसं बरोबर घेतलीच. जाण्यापूर्वी ते पाठीमागे गुफा आहे. ओके, या गुफेमध्ये 40 मावळे महाराजांनी ठेवले होते. बरोबर. 40 मावळे ठेवण्याचं कारण काय? अफजल खानाने महाराजांना दगाफटका जर तिकडे काय केला असता, आज अफजल खान किल्ला जिंकायला इथपर्यंत आला असता. किल्ल्याचा एंट्रन्स मगाशी मी सांगितलं 2 भिंतींच्या आतमध्ये एंट्रन्स, आणि किल्ला सुरक्षित राहिला पाहिजे म्हणजे
40 माणसाची जबाबदारी काय होती, जर अफजल खान इथं आला असता तर त्याला इथंच अडवायचा, किल्ल्यावर न जाऊ द्यायचा. गुफा बघायला गेला, आतून गोल होती, 20 फूट त्या बाजूला 20 फूट या बाजूला. हीच गुफा, ही गाडी दिसते तिथपर्यंत हा डोंगर होता. म्हणजे महाराजांच्या काळात माणूस आतमध्ये सहज जाऊ शकत होता, बाहेर येऊ शकत होता. परंतु आपल्या महाराजांची एक वरती आजपर्यंत मूर्ती आहे, याचं उद्घाटन झालं होतं पंडित नेहरूंच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957मध्ये, 30 नोव्हेंबर 1957 साली. त्यावेळी ते ह्या दगडी काढल्या, ह्या पायऱ्या आणि हा रोड त्यातून बनवला गेला आहे. त्यामुळे ही कट करून एवढी छोटी उरली होतो. प्रतापगड तुम्ही आत्ता पाहिला जो आलात ना, हा किल्ला आजही पूर्णपणे खाजगी आहे. याचे मालक सातारला राहतात. त्यांचं नाव आहे श्रीमंत उदयनराजे भोसले, शिवाजी महाराजांचे 13वे वंशज. खाजगी मालमत्ता त्यांची. खाजगी ठेवण्याचं कारण काय आहे, भवानी मातेचं मंदिर आहे वर. ही भवानी माता म्हणजे शिवाजी महाराजांचं कुलदैवत, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. जसं हे मंदिर जनरेशन टू जनरेशन पास होत गेलं, पिढी दर पिढी किल्ला तसंच पास होत आला. त्यामुळं आजही पूर्णपणे खाजगी ठेवला. आता आपण प्रतापगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच महादरवाजाजवळ आलो आहोत. हा दरवाजा पाहिल्यावर लक्षात येते ती त्याची मजबूत आणि भक्कम बांधणी. शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये म्हणून या दरवाजाची रचना गोमुखी ठेवण्यात आली आहे. आता आपण महादरवाजाने आतमध्ये आलो, तर आतमध्ये येताच आपल्याला दिसते ही भली मोठी अशी तोफ, आणि ही तोफ पेटवण्यासाठी जी मशाल होती ते मशाल स्टँडसुद्धा इथे आहे. तर हा पहिला किल्ला आहे. मी आतापर्यंत बरेच किल्ले पाहिले, पण इथे ह्याच किल्ल्यावरती मी ही मशाल ठेवण्यासाठी जे स्टँड आहे ते पाहिले. ते असं दगडी स्टँड आहे, आणि पहिल्याच्या मशाल ठेवण्यासाठी हे स्टँड तिथे याचा वापर केला आहे. प्रतापगडाच्या महादरवाजातून आत आलो आहोत, आणि समोर तुम्हाला दिसतो तो आहे टेहळणी बुरुज. किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग मानला जात असे. तर हा आहे टेहळणी बुरुज म्हणजे झेंडा बुरुज, आणि इथे अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून आता आपण वर जाणार आहोत. आता तुम्ही जर वर बघितलं तर उंचावर भगवा झेंडा फडकताना दिसतो आहे. हा आहे झेंडा बुरुज. हा गडावरील एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा बिंदू आहे. आज इथे भगवा दिमाखात फडकतो आहे, पण पूर्वी याच ठिकाणावरून गडावरील हालचालींवरती लक्ष ठेवले जात असे. तर इथून पूर्ण 360 व्ह्यू तुम्ही बघू शकता दिसतो आहे. म्हणजे इथून दूर दूरपर्यंत शत्रूवरती नजर ठेवली जात असे. तर ही आहे गडाची तटबंदी, आणि या तटबंदीवरून गडाच्या चारी बाजूला नजर ठेवता येत असे. आणि या गडाची अजून एक विशेषता म्हणजे गडाची असलेली दुहेरी तटबंदी, जी आता आपण बघणार आहोत. तर आता मी उभी आहे ती आहे टेहळणी बुरुज. तर ही एक तटबंदी आहे, आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण किल्ला दिसतो आहे. तर किल्ल्याचे 2 टप्पे आहेत, एक किल्ल्याचा खालचा टप्पा आणि किल्ल्याचा वरचा टप्पा. तर इथून पूर्ण किल्ला दिसतो आहे. किल्ल्याच्या वरच्या टप्प्यामध्ये महाराज राहायचे, ज्याला बाले किल्लासुद्धा बोललं जायचं, आणि तिथे राजवाडे होते, धान्य कोठारी होती, मंदिरंसुद्धा आहेत वरती. आणि किल्ल्याचा खालचा भाग म्हणजे जो महादरवाजाचा भाग होता, असे किल्ल्याचे 2 भाग आहेत. आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण किल्ल्यावरती नजर ठेवता येते, आणि अशी ही भक्कम अशी किल्ल्याची तटबंदी. तर इथे आपल्याला 2 तटबंद्या दिसतात. एक जी मी उभी आहे ती तटबंदी, आणि ही वरची तटबंदी आहे, आणि याच्या खाली अजून एक दुसरी तटबंदी आहे. कारण शत्रूने जर हल्ला केला तर एक तटबंदी जरी त्यांनी काबीज केली तरी दुसऱ्या तटबंदीवरून त्यांच्यावरती मारा करण्यात यावा, म्हणून याची रचना अशी दुहेरी तटबंदीची करण्यात आली आहे. तर आता आपण खाली आलो आहोत, आणि आता आपण बघतो आहोत तर ही आहे दुसरी तटबंदी. म्हणजे एक तटबंदी आपण बघितली, आणि याच्या बाजूने ही आहे ती दुसरी तटबंदी. हा पहारेकऱ्यांसाठी खोली होती. आत्ता आपण अजून आतमध्ये चाललो आहेत, आणि इथे पायऱ्या आहेत या वरच्या तटबंदीवरती जाण्यासाठी. तर अशी या टेहळणी बुरुजला गोलाकार अशी
ही दुसरी तटबंदी आहे आणि या 2 तटबंद्यांमध्ये हा जो गोल भाग दिसतो आहे तो म्हणजे खंदक. खंदक हा त्या काळातील संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता. शत्रू आत घुसण्याचा जर प्रयत्न करत असताना त्याचा वेग कमी व्हावा म्हणून वरच्या तटबंदीवरून सैनिकांवर हल्ला केला जायचा. यासाठी ही अशी खंदक रचना तयार करण्यात आली होती. तर तुम्ही इथे बघू शकता अशी हे 2 तटबंदी, एक ही छोटी तटबंदी आणि ही एक मोठी तटबंदी आणि त्याच्यामध्ये असलेला हा खंदक आणि पूर्ण गोलाकार असं हे खंदक आहे. आपण एका बाजूने आलो आणि आता आपण हे दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो आहोत. तर असे हे गोलाकार खंदक असलेली ही तटबंदी. आता आपण चाललो ते गडावरती केदारेश्वराचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे. तर असे बरेच मंदिरं आता आपण वरती जाऊन बघणार आहोत. सुद्धा आहेत. हे आहे हॉटेल, तर तुम्ही इथे चहा नाश्ता वगैरे करू शकता. आता आम्ही चाललोय ते अजून वरती. पाऊस चालू झालेला आहे. कशी वेगळी सिस्टम आहे तुम्हाला आत्ता सांगतो मी. हा दगड दिसतोय तुम्हाला, हा इथून सुरू तिथपर्यंत पूर्ण एक दगड आहे. एक दगड आहे आणि याच्या हा पार्ट हा सेकंड ठेवला. हा इथून सुरू होतो तर तिथपर्यंत. तुम्ही आत्ता बघायला गेलात ना, दिसताना आपल्याला काय दिसतं, या दगडावरती त्या लोकांनी हा दगड ठेवला. हां असं वाटतं. दगड ठेवल्यासारखं दिसतंय ना. हां प्रत्यक्षात कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये वेगळं. आता कसं वेगळं, हा दगड जो खाली गेला याच्या खाली याला एक होल आहे. काय होल ओके. आणि याच्यावरती सेकंडवाला जो ठेवला ते अडकलं. हा इंटरलॉक केला. इंटरलॉक. आता इंटरलॉकमुळे काय होतं, दगड एकदा अडकला की फिक्स होतो. बारकाईने बघा पायऱ्या कुठल्या तर ओल्ड इज गोल्ड, सोनं ते सोनं. एकही पायऱ्या अजून 400 वर्षात हल्लेली नाही आहे, तुटलेली नाही आहे. खालच्या बघा आपल्या काळात मग हे मध्ये असं ते असं वाटतंय ते ठेवलेलं आहे. खाचे मारलेले आहेत त्यांनी, असं ते बनवलंय की पायऱ्यांसारखं आहे. अच्छा अच्छा. खालच्या बघा आपल्या हा एकच दगड आहे आणि इथे ह्या पायऱ्या ज्या आपल्या गव्हर्नमेंटने बनवल्या आहेत 60 वर्षात 60 वेळा रिपेअर झाल्यात आणि ह्या 350 वर्षापूर्वीच्या पायऱ्या जशाच्या तशा आहेत. 4थीच्या पुस्तकामध्ये आपण एक चित्र बघितलं असेल, ते आहे माझ्या मागे. तर ते या प्रतापगडावरचं आहे आणि त्याला बोलतात टेहळणी बुरुज. तर या गडावरचं हे खूप मुख्य आकर्षण आहे. आल्यालाच मला वाटलं की याला आपण बऱ्याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सुद्धा बघितलं आहे, पुस्तकांमध्ये आहे. तर याला अफजल्य बुरुजसुद्धा म्हणतात आणि याला टेहळणी बुरुज आहे. तर प्रतापगडवरचा हा सगळ्यात सुंदर असा स्पॉट जो प्रत्येक वळणावरती आपल्याला इथून दिसतो. आपण आलो आहोत ते गडावरचं अगदी महत्त्वाचं आणि पवित्र ठिकाण, ते म्हणजे भवानी माता मंदिर. या मंदिराच्या परिसरात काही अवशेषसुद्धा बघायला मिळाले. चला त्याबद्दलची माहिती जाणूयात. ग्रँड गॅन. पबजी रॉकेट लॉन्चर किंवा बझुका, त्यांच्या काळात ती बझुका आहे. आता हिचं वजन बघायला गेलं ना, अप्रॉक्सिमेटली 110-120 किलोची आहे ही. आणि ही एवढं वजन एक माणूस खांद्यावर असा घ्यायचा, तो पेट्रोलिंग करायचा 7 ते 8 तास. 2 नंबर तुटलेली तोफ आहे. हे थोडं वेगळं शस्त्र दिसतं. मला आता खाली तलाव दाखवा लागेल. दगड ज्याने काढलं ना, ते हे शस्त्र बरोबर. त्यामध्ये आपण काय म्हणतो, पहार. आज आपल्या घरी पहार आहे. आपल्या घरच्या पहारीचा डायमीटर एवढा असतो. वजन किती, 5 ते 7 किलो. त्यांच्या काळात ती 30-40 किलोच्या वजनाची पहार आहे. भवानी मंदिरपर्यंतचे सगळे अवशेष बघितले, किल्ल्याची माहिती बघितली. आता आपण चाललो ते अजून वरती, जिथे अजून बरेच पॉईंट आहेत. मंदिरसुद्धा आहे. तर आता आपण वरती जाऊन बरेच पॉईंट्स बघणार आहोत. आता काहीतरी ते घेतात, गदा किंवा डोंगर. इथे काय घेतलेलं नाही आहे. आशीर्वाद दिला. मूर्ती पूर्वीची आहे, मंदिर नंतर बांधलेलं आहे. इथून पुढं दुसरा किल्ला चालू होतो, त्याला आपण बाले किल्ला म्हणतो. बाले म्हणजे छोटा किल्ला. आत्तापर्यंत आपण चढतोय महाराजांच्या काळातला मोठा किल्ला. शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूने मोठ्या किल्ल्यावर जर अटॅक केला, सैन्य आपलं वरून लढाई करायचं. वरचा पण शत्रू कब्जा करतोय असं वाटलं, सगळ्या शत्रूला किल्ल्याच्या आतमध्ये ती लोक घ्यायचे. एक माणूस खाली जायचा, दरवाजा बंद करायचा. तो दरवाजा बंद केला, शत्रू सगळा इथं आत यायचा. इथे पण दरवाजा होता, बरोबर पडला. आता आपण इथून आलेलो आहे आणि इथे आहे ते मंदिर आणि याच्या पुढे हा चालू होतो तो मेन किल्ला, जिथे महाराजांच्या काळात सगळं धान्य कोठारं आणि राजवाडे वगैरे सगळे वरती होते. तर शत्रू जर वरपर्यंत गेले ते म्हणजे जाऊ नाही द्यायचे सैनिक, कारण हा आहे त्यांचा मेन किल्ला, बाले किल्ला, जो इथून चालू होतो.
तर हे केदारेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच आहे हे दिवाने खास, जिथे महाराजांचा दरबार भरायचा आणि या दरबारातच सगळे मोठे निर्णय घेतले जायचे. ही मावळ्याला जेव्हा सैन्यामध्ये सामील करायचं असायचं तेव्हा इथे केदारेश्वर मंदिराच्या इथे त्याची शपथविधी व्हायची आणि त्यानंतरच त्याला सैन्यामध्ये सामील केलं जायचं. तर या केदारेश्वर मंदिराच्या समोरच असलेलं हे महाराजांचा दरबार, याला म्हणतात दिवाने खास, आणि एक आहे ते रायगडवरती ज्याला म्हणतात दिवाने आम. असे हे दोन महत्त्वाचे मोठे दरबार महाराजांच्या काळात व्हायचे. हायएस्ट पॉईंट हा त्याला आपण म्हणतो पनिशमेंट पॉईंट, कडेलोट पॉईंट. कडेलोट पॉईंट. महाराजांच्या काळात कोणी खोटं बोललो की चोर झालं, चोरी केली, हां. त्या लोकांना इथे आणायचे, हातपाय इथून. बांधायचे, त्याच्यात भरायचं, तोंड बांधायचं, खाली सोडून द्यायचं. राजा आणि सिंपल टिकतात त्या काळात. आपल्या काळात काय चाललंय? एसीची हवा. हा, अच्छा, वाव, इथे हवा Reverse मस्त air. आहे. हां. हा किल्ला फिरायला 1 तास पुरेसा आहे काय? 1-1.25 तास. आणि छोटी मुलं असतील तर मग 1.5 तास. आत्ता मी आली आहे जो या गडावरचा खूप अतिशय म्हणजे मन भरून टाकणारा पॉईंट, तो म्हणजे महाराजांचा स्टॅच्यू असलेला हे स्थान. खूपच सुंदर आहे. एवढी मोठी महाराजांची प्रतिमा जी 1957मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्त्याचं उद्घाटन झालेलं आणि तेव्हा बांधलेली आहे. आणि एवढी मोठी भव्य महाराजांची प्रतिमा इथे बघायला भेटली. खूपच छान वाटतंय. तर किल्ला फिरून झालेला आहे आणि हा पूर्ण किल्ला फिरायला 1 तास ते 1.25 तास पुरेसा आहे. किल्ल्यावरती लोक राहतात, इथे लोकांची वस्ती आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय हाच आहे की ते लोक इथे गाईडचं काम करतात. जर तुम्ही इथे येत असाल तर इथे नक्की गाईड घ्या, कारण या किल्ल्याचं खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे इथे असलेल्या प्रत्येक दगडाचं आपल्याला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही या किल्ल्याला येत असाल तर नक्की गाईड घ्या. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचं साधनसुद्धा ते आहे आणि आपल्यालासुद्धा बरीच माहिती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही अतिशय भव्य अशी प्रतिमा म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान असा हा प्रतापगड, अगदी भक्कम संरक्षणाच्या दृष्टीने अगदी विचारपूर्वक बांधला गेलेला स्वराज्याचा एक ऐतिहासिक किल्ला. तुम्हालासुद्धा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि स्वराज्यातल्या अशाच प्रमुख किल्ल्यांना भेट देण्यासाठी आणि त्यांची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.